Okay, friends, today we discuss the next article in the topic, that is the some basic concepts of the chemistry, that is the second law, and number next one, that is the law of definite proportion. Yeah, it is also called as the law of definite composition. Yeah, it is also called as the law of constant proportion. Okay, in last video we discussed the first law, and that is the law of conservation of a mass. You know very well, the statement for the law of conservation of a mass is nothing but the total mass of a reactants is equal to the total mass of a products. हे आपण शॉर्ट मध्ये लिहिलंय, हे तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित लिहायचं, आपल्या माहितीसाठी फक्त लिहिलं, लक्षात घ्या. म्हणजे जेवढं रिएक्टंटचं मास आहे तेवढंच तुमचं प्रॉडक्टचं मास असणार. आणि क्लिअर कट आहे, ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन बॅलन्स करतो त्यावेळेस क्लिअर कट आहे, जेवढं रिएक्टंटकडे ॲटम्स आहेत तेवढेच काय असतात, प्रॉडक्ट्सकडे ॲटम असतात. म्हणजे साहजिकच रिएक्टंटचं जेवढं मास आहे तेवढंच काय असणार आहे, तर प्रॉडक्टचं मास असणार आहे. हा आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास शिकलो, बरोबर आहे. आता याच्यानंतर आपल्याला सेकंड लॉ घ्यायचा आहे, आणि दॅट वन इज नथिंग बट द लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. एकदम सोपा लॉ आहे, लक्षात घ्या, फक्त त्याची बेसिक आयडिया क्लिअर करा. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इफ यू कॅन कन्सिडर अ डेफिनाइट प्रोपोर्शन या लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. म्हणजे आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन टेक एनी केमिकल सबस्टन्स. केमिकल सबस्टन्स म्हणजे कोणताही घ्या, लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण वॉटर घेतलं. वेन यू कॅन कन्सिडर द एक्झाम्पल फॉर वॉटर, अँड यू नो व्हेरी वेल द मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर वॉटर इज द H2O, बरोबर आहे. दॅट इज नथिंग बट इन 1 मोल ऑफ वॉटर, या इन शॉर्ट यू कॅन से इन 1 मोलिक्युल ऑफ वॉटर देर आर द 2 atoms ऑफ हायड्रोजन अँड 1 atom ऑफ ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व्ड. याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 atoms आहेत आणि ऑक्सिजनचा काय फक्त एकच ॲटम आहे, बरोबर. मग आपल्याला तर समजून चला पाणी घ्यायचं आहे, कुठलंही पाणी घ्या. आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की पावसाचं पडणारं पाणी जे घेतलं रेनी वॉटर, बरोबर आहे. त्याचा सुद्धा मोलिक्युलर फॉर्म्युला बाळांनो काय येणार आहे, तर इट इज ऑल्सो H2O. समजून चला मी नदीचं पाणी घेतलं, बरोबर आहे, रिव्हर वॉटर, त्याचा सुद्धा फॉर्म्युला काय येणार आहे, H2Oच आहे. समजा मी लेक मधलं वॉटर घेतलं, लक्षात येते का बघा, कॅनॉल मधलं वॉटर घेतलं, लक्षात घ्या, किंवा कदाचित मी एखाद्या रिएक्शन मध्ये वॉटर तयार केलं. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कॅरीड आउट द H2 प्लस O2 ॲट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ वॉटर मोलिक्युल, बरोबर आहे. म्हणजे फॉर द बॅलन्सिंग ऑफ दिस रिएक्शन यू कॅन राईट हिअर ट्वाइस H2O, अँड फॉर दॅट वन यू कॅन राईट हिअर ट्वाइस H2. म्हणजे इथं सुद्धा जे आपल्याला H2O मिळालं त्याचा सुद्धा, म्हणजे वॉटर जे मिळालं त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय, H2Oच आहे. सपोज फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन कॅरी आउट द रिएक्शन बिटवीन द ऍसिड अँड बेस, ॲट द टाइम व्हॉट हॅपन्स हिअर, देर इज द फॉर्मेशन ऑफ द सॉल्ट प्लस वॉटर, बरोबर आहे. अँड दॅट वन इज कॉल्ड द न्यूट्रलायझेशन रिएक्शन. म्हणजे या रिएक्शन मध्ये सुद्धा जे वॉटर तयार झालं त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय, H2Oच आहे. थोडक्यात काय, तर मी एखादं केमिकल सबस्टन्स घेतलं, मग मी भले ते तयार करू देत एखाद्या रिएक्शन मध्ये, किंवा कदाचित मला नेचरच्या एखाद्या सोर्स मधनं ते मिळू देत, लक्षात घ्या, त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला हा काय राहणार आहे, तर सेम राहणार आहे. म्हणजे मी वॉटर हे कुठलंही घेतलं तरी त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय, H2O आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली. आता मग लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर धिस वन. आता इथं लक्ष द्या, मी जर एखादं केमिकल सबस्टन्स घेतलं, बघा, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल वॉटर घेतलं, तर त्या केमिकल सबस्टन्स मध्ये इन्व्हॉल्व असणारे जे इलेमेंट्स आहेत ते तर सेम आहेत. म्हणजे वॉटर ऑलवेज कंटेन्स ओनली हायड्रोजन अँड ऑक्सिजन, बरोबर आहे. वॉटरचा मोलिक्युल घेतला की त्याच्यामध्ये कोण असणार, हायड्रोजन ऑक्सिजनच असणार आहे, लक्षात येतंय का बघा. बरं ठीक आहे, किती हायड्रोजन किती ऑक्सिजन असणार आहे, सी फर्स्ट वन. जर का इथं 2 हायड्रोजन आहेत तर एका हायड्रोजनचं मास 1, बरोबर आहे. म्हणजे 2 हायड्रोजन आहेत म्हणजे 2 हायड्रोजनचं मास झालं 2. एका ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास असतं 16, लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेस मी जर का 2 ग्रॅम हायड्रोजन घेतला तर त्यावेळेस मला 16 ग्रॅम ऑक्सिजन घ्यावा लागेल. ॲट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ वॉटर मोलिक्युल. तुम्ही म्हणाल कसं, आता परत एकदा येतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास बघा, मागाशी लिहिलेली रिएक्शन परत एकदा लिहूया आपण. ट्वाइस H2 प्लस O2 गिव्स ट्वाइस H2O, बरोबर आहे. आता इथं 4 हायड्रोजन आहेत, म्हणजे मी लिहिताना लिहितो फॉर एक्झाम्पल 4 ग्रॅम हायड्रोजन, कारण एका हायड्रोजनचा मास 1 आहे. 2 ऑक्सिजन आहेत, एकाचं 16, म्हणजे इथं झालं 32 ग्रॅम ऑक्सिजन.
म्हणजे when 4 ग्रॅम हायड्रोजन कंबाइन्स विथ 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता मी इकडचं गरज नाही, मी काय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास घेत नाही, मला हे पाहिजे. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ जर मी 2 ग्रॅम हायड्रोजन घेतला तर मला किती ग्रॅम ऑक्सिजन लागणार आहे बाळांनो, मला सांगा बरं. 16 ग्रॅम ऑक्सिजन लागेल. म्हणजे when you can consider in a water molecule, when you can consider the proportion between what I say, the proportion between hydrogen and oxygen, it is the 2:16. Yeah, you can say in short, it is 1:8. Simplify केलं. And that proportion is always definite या constant proportion. That one is called as the law of definite proportion. म्हणजे काय, परत एकदा लक्षात घ्या. एखादं केमिकल सबस्टन्स आहे, मग भले ते मी एखाद्या रिॲक्शन मधनं तयार करेन किंवा मला नेचरच्या सोर्स मधनं मिळेल. ते जे केमिकल सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये सेमच इलेमेंट असणार आहेत आणि त्या इलेमेंटचं जे प्रोपोर्शन आहे ते डेफिनाइट असणार आहे. याला म्हणायचं लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. म्हणजे when you can want to prepare the water molecule, yeah, you can obtain water from any natural source. That water molecule always contains same element, that is the hydrogen and oxygen in their 1:8 proportion, and that is the definite proportion. It is called as the law of definite proportion. मी काय म्हटलं लक्षात आलं का बघा. म्हणजे what is the statement for the law of definite proportion? See first one, when you can consider the statement for the law of definite proportion, it is stated as, ओके. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल एनी प्युअर कंपाऊंड. इथं मी लिहितोय, वहीमध्ये लिहून ठेवा, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, तुम्ही व्यवस्थित लिहा. ओके. इथं COMP म्हणजे कंपाऊंड आहे. म्हणजे आपल्याला कुठलंही प्युअर कंपाऊंड घ्यायचं आहे. बरोबर. मग आपला एनी प्युअर कंपाऊंड आयदर, बघा मी काय म्हणतोय, आयदर इट ऑब्टेन्ड, ओके, आयदर इट ऑब्टेन फ्रॉम सोर्स म्हणजे त्याच्या स्रोतामधून मिळालं, किंवा ऑर प्रिपेअर्ड किंवा प्रिपरेशन म्हणा. बरोबर आहे. एनी प्युअर कंपाऊंड आयदर इट ऑब्टेन फ्रॉम सोर्स ऑर इट कॅन बी प्रिपेअर्ड. ओके. त्याच्यामध्ये काय असतं, ऑलवेज कंटेन्स, त्याच्यामध्ये कधीही काय असणार, ऑलवेज कंटेन्स सेम इलेमेंट्स आहेत. बरोबर. हायड्रोजन ऑक्सिजनच आहे. कसे, इन देअर डेफिनाइट प्रोपोर्शन. संपलं काम बाळानो. इन देअर डेफिनाइट प्रोपोर्शन. दॅट वन इज कॉल्ड एज द लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. व्हॉट इज द स्टेटमेंट? any pure chemical compound, yeah, any pure compound, either it can be obtained from the source, yeah, it can be prepared. That pure compound always contains same elements and in their definite proportion. That is called as the law of definite proportion. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल गंमत बघा. जर का मी म्हणलं वॉटर आहे, वॉटर मध्ये हायड्रोजन किती आहे, 1, ऑक्सिजन किती आहे, 8. आता हे झालं त्यांचं काय म्हणून आपण त्याला रेशो बाय मास झाला. बरोबर आहे. जर का मी समजून चला 100 ग्रॅम वॉटर घेतलं, आता बघा मी काय म्हणतोय, म्हणजे पर्सेंट आला मला पाहिजे. 100 ग्रॅम वॉटर मध्ये हायड्रोजन किती असणार आणि ऑक्सिजन किती असणार आहे, हे जर काढायचं आहे तर मी कसं काढायचं, फर्स्ट वन म्हणजे द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इन वॉटर. ओके. आता कसं घेतो आपण पर्सेंटेज, समजून चला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोललेलो याच्या अगोदर 10वीला तुम्हाला 80% मार्क्स पडले. याचा अर्थ काय, 100 मार्कापैकी 80 पडले. पण ज्या वेळेस तुम्ही टोटल परीक्षा किती मार्काची देता, 500 मार्काची देता, त्यातले तुम्हाला किती टक्के मार्क्स, किती मार्क्स पडले, 400. म्हणजे किती टक्के पडले, तर तुम्ही याप्रमाणे घेता, मिळालेली मार्क्स डिवायडेड बाय टोटल मार्क्स मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे इथं तुमचे हे 2 झिरो गेले, 5 एके 5, 5 40, आणि इथं आलं 0. म्हणजे किती पर्सेंट मिळाले तुम्हाला, 80% मिळाले. बरोबर आहे. सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इथं तुम्ही काय घेतलं, मिळालेली मार्क्स डिवायडेड बाय काय केलं, टोटल मार्क्स मल्टिप्लाइड बाय काय केलं, 100. पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करायला. तसं इथं मला आता हायड्रोजनचं पर्सेंटेज करायचं आहे, तर माझ्याजवळ टोटल किती ग्रॅम आता वॉटर आहे, 1:8. 1 ग्रॅम हायड्रोजन, 8 ग्रॅम ऑक्सिजन, म्हणजे टोटल 9 ग्रॅम आहे. बरोबर आहे. म्हणजे 9 ग्रॅम पैकी 1 ग्रॅम हायड्रोजन डिवायडेड बाय टोटल मास, म्हणजे मास ऑफ दॅट एलिमेंट डिवायडेड बाय टोटल मास मल्टिप्लाइड बाय 100. आता लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं आता तुम्ही 9 याला डिवाइड करा, किती येणार आहे, 100 डिवायडेड बाय 9, 1 आलं.
परत एकदा 1 येईल, परत एकदा 1 1 म्हणजे किती पर्सेंट आलं? 11.11%. आता डोक्यात आलं का बघा बाळांनो? म्हणजे द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इन वॉटर मॉलिक्यूल इज 11.11. मग तुम्ही पर्सेंटेज पण कॅल्क्युलेट करू शकता. आणखीन एक एक्झाम्पल घ्या. द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इन वॉटर मॉलिक्यूल कसं करणार? mass of oxygen, that is the 8 divided by total mass of that molecule 9 multiplied by 100. म्हणजेच किती आलं मला सांगा? 800 divided by 9. बरोबर आहे? 9 चं टेबल म्हणा. 9 8 जा 72, परत 8 राहिले, 9 8 जा 72. असं जर केलं तर 88.88%. म्हणजे द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इन वॉटर इट इज द 11.11%. ओके, as to the percentage of oxygen in water it is the 88.88%. याप्रमाणे आपल्याला त्याचं पर्सेंटेज पण कॅल्क्युलेट करता येतं. थोडक्यात एक सांगू का? लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन आहे ना, याचा अर्थ काय? तर कुठलंही केमिकल कंपाऊंड घ्या बाळांनो, त्याच्यामध्ये सेम इलेमेंट असणार आणि त्यांचं प्रोपोर्शन कसं असणार? डेफिनाइट. आयदर वे तुम्ही ते काय करा, सोर्स मधनं मिळवा किंवा एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये तयार करा. आणि म्हणून हे त्याचं स्टेटमेंट आपण थोडक्यात दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट एका मार्क्सला आणि त्याचं एक्सप्लेनेशन एका मार्क्सला येणार आहे. हे बाकीच आपलं तुमच्या माहितीसाठी सांगितलं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कुठलंही घ्या. आता फॉर एक्झाम्पल हे स्टेटमेंट लिहून ठेवा, समजून चला. फॉर एक्झाम्पल वी कॅन कन्सिडर द एक्झाम्पल फॉर बेकिंग सोडा. यू नो व्हेरी वेल, eating soda या बेकिंग सोडा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दॅट वन? इट इज नथिंग बट द सोडियम बायकार्बोनेट या सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. बरोबर आहे? आता मी बेकिंग सोडा समजा एखाद्या रिएक्शन मध्ये तयार झाला किंवा मला तयार करायचा आहे, लक्षात येत आहे, किंवा मला नेचर मधून मिळाला, कन्सिडर करा. तर मग याच्यामध्ये कोण कोण असणार आहे? तर नंबर फर्स्ट वन दॅट इज द सोडियम, नंबर सेकंड वन दॅट इज द हायड्रोजन, नंबर थर्ड वन इज द कार्बन अँड नंबर फोर्थ वन इज द ऑक्सिजन. म्हणजे when you can consider the baking soda, if it is obtained from source, it is prepared in a chemical reaction, always contains same elements. आता कसे? इन दर डेफिनाइट प्रोपोर्शन. कसे ते बघूया. आता समजा बेकिंग सोडा घेतला, सोडियम, एका सोडियमचं मास किती असतं? 23. एकच हायड्रोजन आहे, याचं मास आलं 1. कार्बन पण एकच आहे, याचं मास आलं 12. आणि ऑक्सिजन 3 आहेत, एकाच 16 म्हणजे इथं आलं 48. आता लक्षात येतंय का बघा बाळांनो? म्हणजे when you can consider the total mass of this sodium bicarbonate, it is equal to किती येईल? 23 plus 1 24, 24 plus 2 26 आणि 10 36 आणि 36 प्लस 48, 36 प्लस 48 केलं तर इथं किती आलं? तर दॅट वन इज नथिंग बट द 84. बरोबर? म्हणजे इथं आलं 84. हे त्याचं टोटल मास झालं. म्हणजे जर तुम्ही सोडियम बायकार्बोनेट घेतलं तर त्याचं टोटल मास जर 84 असेल ना, तर त्याच्यामध्ये 100% सोडियम तुमचा किती असणार आहे? 23 ग्रॅम. हायड्रोजन किती असणार? 1 ग्रॅम. कार्बन किती असणार? 12 ग्रॅम. ऑक्सिजन किती असणार? 48 ग्रॅम. तेवढाच तरच तुमचं NaHCO3 बनणार आहे. म्हणजे प्रोपोर्शन डेफिनेट आलं का नाही मला सांगा? म्हणजे any chemical compound, what I say, it is obtained from source, it is prepared in chemical reaction, always contains same element in their definite proportion, in their constant proportion, in their definite composition. It is called as the law of definite proportion. लक्षात येतंय? आता समजून चला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं विचारलं, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ सोडियम इन सोडियम बायकार्बोनेट? कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे बाळांनो. आता समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंटेज ऑफ सोडियम इन सोडियम बायकार्बोनेट. कसं करणार मला सांगा? आता मी सगळं कॅल्क्युलेट नाही करणार, तुम्हाला फक्त आयडिया देणार. त्याचा मास किती आहे? 23 डिवायडेड बाय टोटल मास किती आहे? 84 मल्टिप्लाइड बाय काय करणार मला सांगा? 100. जे येईल ते त्याचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. आता समजून चला. हायड्रोजन आहे, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इन कशामध्ये? सोडियम बायकार्बोनेट. कसं लिहिणार? मास ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय टोटल मास ऑफ दॅट सबस्टन्स मल्टिप्लाइड बाय 100. जे येईल ते पर्सेंटेज. याप्रमाणे तुम्ही कार्बनचं, याप्रमाणे तुम्ही ऑक्सिजनचं सुद्धा घेऊ शकता. म्हणजे दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन कन्सिडर द लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. लक्ष देताय का बघा? आता समजून चला. फॉर एक्झाम्पल हे दोन अजून तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, तेवढे कॅल्क्युलेट करून घ्या. आता मी काय त्याच्यामध्ये वेळ नाही घालवत. समजून चला. तुम्हाला मी असं विचारलं, फिफ कॅन कन्सिडर हिअर इन बेन्झीन. बघा मी काय म्हणतोय. इन बेन्झीन
व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन असं मी विचारलं तर मला माहिती आहे बेन्झिनचा फॉर्म्युला काय रे तर दॅट इज द C6H6 म्हणजे याचं टोटल मास किती आलं मला सांगा एका कार्बनचं 12 दॅट इज नथिंग बट द 72 बरोबर एका हायड्रोजनचं किती आहे 6 हायड्रोजन आहेत म्हणजे त्याचं आलं 6 म्हणजे याचं टोटल मास आलं बाळांनो 78. When you can take the 78 gram of benzene always contains 72 gram of carbon and 6 gram of hydrogen. आता बरोबर आहे and that is nothing but benzene always contains carbon and hydrogen same elements in their definite proportion. That is called as the law of definite proportion. कळलं इथपर्यंत आता मला सांगा समजून चला फॉर एक्झाम्पल मला हे घ्यायचं आहे तर 6 चं टेबल घेतलं तर 1 इकडे घेतलं 1 आणि 2 म्हणजे व्हॉट इज द प्रोपोर्शन ऑफ कार्बन ॲज टू ऑक्सिजन कार्बन ॲज टू हायड्रोजन कार्बन ॲज टू हायड्रोजन इन बेन्झिन इज 12 ॲज टू 1 बरोबर आहे म्हणजे टोटल मास जर का मी 13 ग्रॅम घेतलं तर इन दॅट 1 ग्रॅम इज हायड्रोजन आणि 12 ग्रॅम इज कार्बन कंटेन्स बेन्झिन लक्षात घ्या म्हणजे बेन्झिन मध्ये हेच प्रोपोर्शन असणार आहे आता मला काय घ्यायचं आहे पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन बरोबर बेन्झिन मध्ये काय करणार तर मास ऑफ हायड्रोजन 1 अपॉन टोटल किती घेणार 13 मल्टिप्लाइड बाय 100 संपलं काम बाळांनो आता मला माहिती आहे 13चं टेबल मला आलं पाहिजे 13 के 13 13 7 91 बरोबर आहे 9 राहिले 90 परत एकदा किती येईल 13 7 91 90 आहे म्हणजे मी 91 घेतो अगदी शॉर्टकट मध्ये मग पुढे वाटलं तर तुम्ही करत बसा म्हणजे 7.7 आलं ते जर का मी समजून चला पर्सेंटेज ऑफ कार्बन घेतलं लक्ष देताय का बघा तर किती येणार 12/13 मल्टिप्लाइड बाय 100 मग याप्रमाणे करा तुम्हाला येईल ते काय असेल ते उत्तर आता इथं समजून चला डायरेक्ट आपण घेऊया 13 वजा 13 7.7 आहे 12 मल्टिप्लाइड बाय 7 म्हणजे 12 7 84 8 आले 12 7 84 आणि 8 92 झालं म्हणजे 92.4 आलं लक्ष देताय का बघा म्हणजे इथं तुम्ही पाहिजे तर 0 घ्या याप्रमाणे आपल्याला जमेल काहीही प्रॉब्लेम नाहीये आलं डोक्यात आता तुम्ही काय म्हणाल तुम्हाला एक सांगतो समजून चला फॉर एक्झाम्पल 7 आणि 4 11 1 आलं 7 आणि 2 9 1 10 आणि इकडं 100.1 आलं का तर ऍक्च्युली आपण इथं वाढवलंय नाहीतर इथं खरं 6 आणि पुढे काहीतरी येईल आणि त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणजे इथं कार्बनचं पर्सेंटेज किती आहे तर इट इज ॲट अबाउट द 92.4% आणि याचं किती येईल तर 7.7% लक्षात घ्या तुम्ही या पद्धतीने करा किंवा एकाचं काढा 100 मधनं मायनस करा पण दोघं असतील तरच एकाचं शिल्लक राहिला असेल तर याप्रमाणे तुम्हाला त्याचं काय कॅल्क्युलेट करता येईल बाळांनो पर्सेंटेज ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह एलिमेंट इन अ गिव्हन सबस्टन्स या इन अ गिव्हन मॉलिक्यूल यू कॅन कॅल्क्युलेट बाय द लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन मग हे खरं सांगू तुम्हाला तर समजून चला फॉर एक्झाम्पल मला अभ्यास करायचा आहे मी काय करेन कुठलाही एखादा केमिकल सबस्टन्स घेईन कशाला मला होमवर्क द्यायची गरज आहे सपोज फॉर एक्झाम्पल यू हॅव गिव्हन द कॉपर कार्बोनेट CuCO3 तुम्हाला त्याचे ॲटॉमिक मासेस माहिती पाहिजेत फक्त अशी एक्झाम्पल घ्या वेन यू कॅन कन्सिडर व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कॉपर व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कार्बन व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इन कॉपर कार्बोनेट एका कॉपरचं मास तुम्हाला देतो तुमचं तुम्ही सोडवा पाहिजे तर 63.5 असतं एका कार्बनचं 12 असतं एका ऑक्सिजनचं 16 असतं करा कॅल्क्युलेट त्याच्यावरून what is the percentage of copper what is the percentage of carbon and what is the percentage of oxygen in a given copper carbonate म्हणजे if you can consider what is the law of definite proportion that law is also called as the law of definite composition that law is also called as the law of constant proportion तिन्हीचा अर्थ बाळांनो एकच आहे त्याचं स्टेटमेंट काय तर any pure compound either it obtained from the source or it is prepared in a chemical reaction always contains same elements in their definite proportion या in their constant proportion that one is nothing but the statement हे स्टेटमेंट तुम्हाला पाठ करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही लिहून घेतला असेल अशी अपेक्षा करतो आणि हा इथं आपला सेकंड लॉ संपला हे क्लिअर झालं लक्ष देताय का बघा ओके देन नंबर थर्ड लॉ दॅट वन इज नथिंग बट म्हणजे आपले टोटल 5 लॉज आहेत त्याच्यामध्ये एक काम करायचं आपला पहिला काय झाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अ मास सेकंड कोणता घेतला आपण लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन आता नंबर थर्ड वन अँड दॅट इज नथिंग बट द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन ओके सो नंबर नेक्स्ट वन लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन ठीक आहे याचं पण आपल्याला काय घ्यायचं स्टेटमेंट घ्यायचं आहे लक्षात घ्या आता मल्टिपल प्रोपोर्शनला काय करायचं ते एक डोक्यात पाहिजे तुम्ही डेफिनेट प्रोपोर्शनला एकच कंपाऊंड घेतलं
वॉटरमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन फिक्स आहेत आणि त्यांचं डेथलं प्रोपोर्शन पण फिक्स आहे, डेफिनाइट प्रोपोर्शन आहे किंवा फिक्स प्रोपोर्शन म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. लॉ फिक्स प्रोपोर्शन. फक्त एक गोष्ट सांगतो, परत एकदा बोलतो, 11वीला आहे तुम्ही, लॉचं स्पेलिंग LAW, चुकून बाळांनो तुम्ही LOW लिहिता, तसं करू नका. स्पेलिंग आपली बरोबर असली पाहिजेत. ओके. आता लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. आता मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये काय करायचं, तर असं एक्झाम्पल घ्यायचं बघा. मी काय म्हणतोय, उदाहरणार्थ समजा मी कार्बन घेतला आणि ऑक्सिजन घेतला, दोन एलिमेंट्स घेतले, बरोबर आहे. तर कार्बन आणि ऑक्सिजन पासून मला काय काय मिळेल बघा. मी काय म्हणतोय, जर कार्बन ही दोन एलिमेंट्स मी इकडे लिहितो, कार्बन आणि ऑक्सिजन ही दोन एलिमेंट्स मी घेतली, मला कोणतं कंपाऊंड मिळू शकतं, तर नंबर फर्स्ट वन दॅट इज नथिंग बट द कार्बन डायऑक्साइड, CO2 मिळेल मला, बरोबर. आणि जर कार्बन आणि ऑक्सिजन यांचं इनकम्प्लीट कंबशन झालं तर मला कार्बन मोनॉक्साइड पण मिळेल. म्हणजे मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये मी काय करतोय जरा व्यवस्थित लक्ष द्या, की इलेमेंट सेम आहेत, कार्बन आणि ऑक्सिजनच आहे, लक्षात घ्या. पण ज्या वेळेस सेम एलिमेंट्स आहेत पण ती कंबाईन झाल्यानंतर दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंड मिळतात. मी काय म्हटलं लक्ष देतंय का बघा. दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंड जर मिळत असतील का नाही, तर त्याला म्हणायचं लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. म्हणजे मल्टिपल तुम्ही दोन मल्टिपल घेतली ना, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मोर दॅन टू किंवा टू या मोर दॅन टू कंपाऊंड्स कॅन बी ऑब्झर्व. ओके. आता त्यावेळेस आपल्याला करायचं काय करायचं बघा. कार्बन डायऑक्साइड मध्ये कोण कोण आहे, तर कार्बन आणि ऑक्सिजन आहे. कार्बन मोनॉक्साइड मध्ये पण कोण आहे, तर कार्बन आणि ऑक्सिजन आहे. ज्या वेळेस तुम्ही फक्त CO2 घ्याल का नाही, फक्त CO2चं, तर दॅट इज द लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. फक्त तुम्ही कार्बन मोनॉक्साइडचं घ्याल त्यावेळेस सुद्धा ही लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. पण कार्बन अँड ऑक्सिजन कंबाइन्स विथ इच अदर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साइड और कार्बन मोनॉक्साइड, दोन झाली तर दॅट इज द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. आता लक्षात आलं बाळांनो. नंबर नेक्स्ट वन. आता याच्यामध्ये बघूया आपण, कार्बन किती आहे, एकच आहे, म्हणजे एका कार्बनचं मास 12 आलं, बरोबर. ऑक्सिजन किती आहे, तर दोन आहेत, एका ऑक्सिजनचं 16, म्हणजे दोन ऑक्सिजन 32. म्हणजे मी असं म्हणू का, 12 ग्रॅम कार्बन combines with 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, ऍट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड, बरोबर. किंवा इन जनरल असं म्हणू शकतो, 12 parts by the mass of carbon combines with 32 parts by the mass of oxygen, at that time there is the formation of carbon dioxide, बरोबर आहे. आता इकडे येऊया, कार्बन एकच आहे म्हणजे इथं 12 आलं, ऑक्सिजन मात्र एकच आहे म्हणजे इथं फक्त 16 आलं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या फटकन डोक्यात आलं पाहिजे बघा. मी काय म्हणतोय, इफ आय कॅन टेक 12 ग्रॅम कार्बन अँड 32 ग्रॅम ऑक्सिजन, ओके, ऍट द टाइम व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड, बरोबर आहे माझं. बट व्हेन यू कॅन टेक 12 ग्रॅम कार्बन अँड ओनली 16 ग्रॅम ऑक्सिजन, एवढं जर घेतलं तर CO2 नाही होणार, कोण तयार होणार, कार्बन मोनॉक्साइड कॅन बी फॉर्म. हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे बाळांनो, लक्षात येत आहे का बघा. ओके. आता मग इथं आपण समजून चला, फॉर एक्झाम्पल लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन कसा. सी हियर, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये काय करायचं, तर एलिमेंट्स आपण कार्बन ऑक्सिजन घेतली, त्याच्यापासून आपल्याला दोन वेगवेगळी कंपाऊंड्स मिळाली, कार्बन डायऑक्साइड मिळालं, कार्बन मोनॉक्साइड मिळालं, ही दोन मांडून घेतली. आता याच्यामध्ये काय करायचं, कुणाचं तरी एकाचं प्रोपोर्शन कॉन्स्टंट ठेवायचं. कुणाचं आहे, तर कार्बन इथं पण 12 आहे आणि इथं पण 12 आहे. काम फिनिश. बघा मी काय म्हटलं. ओके. मग राहिलं कोण, ऑक्सिजन राहिला, कुठला, कार्बन डायऑक्साइड मधला. ऑक्सिजन राहिला कुठला, तर कार्बन मोनॉक्साइड मधला. म्हणजे इथं जर मी या ऑक्सिजनचं घेतलं तर 32 आलं, या ऑक्सिजनचा रेशो घेतला तर तो 16 आला. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे त्याला सिम्प्लिफाय केलं तर रेशो काय आला, 2:1 आला. आणि हा जो रेशो असतो ना बाळांनो, दॅट रेशो इज सिंपल होल, WHOLE, बरं का, लक्षात घ्या. नुसतं HOLE नाही, HOLE म्हणजे होल म्हणजे छिद्र, WHOLE होल म्हणजे पूर्ण संख्या, सिंपल होल नंबर रेशो. हा रेशो सिंपल होल नंबर असणार, त्याला म्हणायचं लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इंग्लिशमध्ये मांडा, पहिल्यांदा समजून घ्या. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये आपण काय केलं, तर दोन एलिमेंट्स घेतली,
त्या दोन एलिमेंट्स पासून आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त, एक्झाम्पल घेऊ आपण, दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपल्याला कंपाऊंड मिळाली. त्या दोन कंपाऊंड मधल्या एका एलिमेंटचं आपण मास कॉन्स्टंट ठेवलं आणि दुसऱ्या एलिमेंटचं जे मास आहे ना त्याचा जर रेशो घेतला तर तो रेशो कसा आला, सिंपल होल नंबर रेशो आला. दॅट वन इज कॉल्ड एज द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. म्हणजे व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन? सी फर्स्ट वन, when you can take two different elements combines with each other to produce two or more than two different compounds या different substances. Okay, पहिला point clear. When two different elements combines with each other to produce two or more than two different substances, then one element having constant mass, then you can take the ratio of another element. That ratio is always simple whole number ratio. It is called as the law of multiple proportion. लक्ष देताय का बघा. ओके, स्टेटमेंट लिहून द्यायची गरज आहे का मला सांगा. सपोज फॉर एक्झाम्पल इथं लिहितो पाहिजे तर मी, व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन? सी फर्स्ट वन. ओके, सॉरी. आता इथं बघा, फेन पाहिजे तर आपण आपल्या भाषेमध्ये लिहायचं. टू, ओके, लक्षात आलं, एलिमेंट्स कंबाइन्स विथ इच अदर. लक्षात घ्या, इंग्लिश अगदी काय पुस्तकातलंच पाहिजे स्टेटमेंट असं काय नाही, आपण त्याचा अर्थ नाही बदलायचा. कंबाइन्स विथ इच अदर टू प्रोड्यूस ओके टू और मोर दॅन टू सबस्टन्सेस, मोर दॅन टू सबस्टन्सेस. देन ओके, आता आपल्याला आपण काय केलं, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस तयार केले. आपण काय केलं होतं, एकाचं प्रोपोर्शन कॉन्स्टंट ठेवलं होतं, बरोबर आहे, आणि दुसऱ्याचं काय घेतलं होतं, त्याचा रेशो घेतला होता. सॉरी. ओके, देन द मास ऑफ, ओके, मास ऑफ one substance interacting with each other in simple whole number ratio. Simple whole number ratio. That one is called as the law of multiple proportion. Statement clear? लक्ष देत आहे. एक्झाम्पल घ्या, आणखीन एक घेतो, समजून चाला. इफ यू कॅन टेक द हायड्रोजन अँड ऑक्सिजन, दोन एलिमेंट्स घेतली, काय तयार होऊ शकतं रे? तर नंबर फर्स्ट वन, देर इज द फॉर्मेशन ऑफ वॉटर, अँड सेकंड वन, देर इज द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन परऑक्साइड, H2O2. त्याला म्हणायचं हायड्रोजन परऑक्साइड. वॉटर H2O. वॉटर मध्ये पण हायड्रोजन ऑक्सिजनच आहे. वॉटर हायड्रोजन परऑक्साइड मध्ये पण कोण आहे, हायड्रोजन ऑक्सिजनच आहे. म्हणजे इथं हायड्रोजन H2 ऑक्सिजन, इकडं पण काय येईल, हायड्रोजन H2 ऑक्सिजन. लक्ष देत आहे का बघा बाळांनो. म्हणजे आता इथं किती आलं, हायड्रोजन आला 2 ग्रॅम. क्लिअर, लिहू डायरेक्ट. एक ऑक्सिजन आहे 16 ग्रॅम, म्हणजे 2:16 आलं. म्हणजे याचा रेशो काय आला, 1:8 आला. बरोबर. इथं बघा हायड्रोजन आहे 2 ग्रॅम आणि इथं ऑक्सिजन 2 आहेत, म्हणजे किती आलं, 32 आलं. पटतंय. म्हणजे इथं परत एकदा रेशो काय आला, 1:16 आला. याच्यामधल्या हायड्रोजनचा रेशो ठेवा कॉन्स्टंट. कोणाचा घ्या, ऑक्सिजनचा घ्या. किती आहे, 8:16. म्हणजेच किती, 1:2 आली का पूर्णांक संख्या. असं कधी येणार नाही 1.2:2.7, असं कधी येणार नाही. 1:2. आणि हा जो रेशो आहे ना, याला म्हणायचं सिंपल होल नंबर रेशो. त्याला म्हणायचं लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. आणि बाळांनो एक सांगू तुम्हाला, साधं एक्झाम्पल देतो आणखीन. आता स्टेटमेंट लिहून घेतलं असेल तुम्ही, ओके, म्हणजे मला लिहिता येईल. पुसून टाकू, लक्ष देते का बघा. आणखीन एकदा बघा पाहिजे तर, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, पण वहीमध्ये लिहून ठेवा. लक्ष देत आहे. आता हे बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल, एक साधं एक्झाम्पल आणखीन एक देतो तुम्हाला. वेन यू कॅन कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ व्हॉट आय से. सपोज फॉर एक्झाम्पल, क्युप्रस क्लोराइड झालेलं आहे तुम्हाला सगळं, आणि क्युप्रिक क्लोराइड, बरोबर आहे, आठवत आहे. अस आणि इक कधी म्हणायचं.
If there is the oxidation state या व्हॅलन्सी इज लेस, इट इज कॉल्ड ॲज द अस. आणि द ऑक्सिडेशन स्टेट या व्हॅलन्सी आपल्या माहिती, आता ऑक्सिडेशन स्टेट आणि व्हॅलन्सी मध्ये फरक आहे, पण तात्पुरतं तुम्हाला बोलतोय. इफ इट इज द ग्रेटर या इट इज द मोर, ऍट द टाइम इट इज कॉल्ड द इक. म्हणजे सॉरी, कॉपर आपल्याला माहिती आहे जनरली असतो 2+, पण कधी कधी कॉपरवर +1 पण असतं ना बाळांनो, बरोबर आहे. जर +1 दाखवलं तर त्याला म्हणायचं क्युप्रस, आणि +2 दाखवलं तर त्याला म्हणायचं क्युप्रिक. म्हणजे जर का मी क्युप्रस क्लोराईड घेतलं तर कॉपरवर जर +1 असेल तर क्लोरीनवर -1, म्हणजे याचा फॉर्म्युला काय आला, CuCl. लक्ष देताय का बघा, बरोबर. आता क्युप्रिक आहे, कॉपरवर 2+ आहे, म्हणजे साहजिकच क्लोरीन किती लागणार, 2 लागणार, म्हणजे फॉर्म्युला काय आला, CuCl2. म्हणजे क्युप्रस क्लोराइड अँड क्युप्रिक क्लोराइड आर द एक्झाम्पल्स ऑफ विच लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. का तर कॉपर अँड क्लोरीन कंबाइन्स विथ इच अदर टू प्रोड्यूस 2 डिफरंट सबस्टन्सेस. म्हणजे इथं Cu H2Cl घेतलं, एका कॉपरचं किती असतं 63.5, H2 किती आलं 35.5, डायरेक्ट लिहितो, पटतंय. इथं घ्या कॉपर H2 क्लोरीन किती आलं 63.5, एकच आहे H2, इथं मात्र आलं 71. हा आहे सेम, बाजूला काढला. म्हणजे क्युप्रस आणि क्युप्रिक क्लोराइड मध्ये काय आलं, क्लोरीनचं 35.5, H2 71. म्हणजेच परत एकदा बाळांनो किती आलं मला सांगा, 1:2. म्हणजेच तो रेशो कसा आहे, सिंपल होल नंबर रेशो आहे, अँड दॅट इज कॉल्ड एज द लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. याच्यासाठी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देता येईल, फेरस क्लोराइड फेरिक क्लोराइड, फेरस ऑक्साइड फेरिक ऑक्साइड, क्युप्रस ऑक्साइड क्युप्रिक ऑक्साइड, स्टॅनस क्लोराइड स्टॅनिक क्लोराइड. एक्झाम्पल्स तयार करा बाळांनो, लक्ष देत आहे. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन एक्सप्लेन करता येईल. इथं आपले 2 लॉ संपलेत, लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन आणि लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. आता फक्त 2 राहिलेत, गेलू-सॅक्स लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम आणि ॲव्होगॅड्रोज लॉ. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.